नमस्कार, मी सूरज पाटील आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। विषय आहे कोल्हापूरच्या राजकारणातला। याच राजकारणाचे प्रमुख चेहरे कोण तर सतेज पाटील, धनंजय महाडिक, महादेवराव महाडिक, हसन मुश्रीफ, अमल महाडिक, विनय कोरे, राजू शेट्टी, संजय मंडलिक आणि अनेक जण। या नेत्यांमध्ये टफ फाईट आहे, ती म्हणजे सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक यांच्यात। या दोघांचे विषय ठरतात पंपावर किंवा अजिंक्य तारावर आणि सॉर्ट आउट होतात निवडणुकीच्या मैदानात। विषयाच्या सुरुवातीलाच एक गोष्ट क्लिअर करून घ्या की दोघेही एकेकाळचे कट्टर मित्र होते। हेच मित्र सध्या एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत। आमचे वैचारिक मतभेद आहेत पण मनभेद नाहीत, अशा शाब्दिक खेळात ही मंडळी कुठेच जात नाहीत। काय असेल ते एक घाव दोन तुकडे। या दोघांचं कॅडर कोल्हापुरातल्या प्रत्येक गावात निर्माण झाले आणि या दोघांच्या लढाईचे किस्सेही गावातल्या चावडीवर चर्चेत असतात। आपणही अशाच लढाईची पावर पाहणार आहोत। या दोघांचा संघर्ष पाहण्याआधी या दोघांचा गुरु एकमेव महादेवराव महाडिकांची हिस्ट्री पाहावी लागेल। 74 नंबरची गाडी रस्त्यावरून दिसली की समजून जायचं ही महादेवराव महाडिकांची गाडी आहे। महाडिकांनी दगड उभा केला तरी निवडून येऊ शकतो असं एकेकाळी कोल्हापुरात म्हटलं जायचं। महाडिक तब्बल 18 वर्ष विधान परिषदेचे आमदार होते। कोल्हापूर महापालिका असो, गोकुळ असो, स्थानिक स्वराज्य संस्था, दूध संस्था, पतसंस्था असो, महाडिकांची तरारांनी आघाडी प्रत्येक तालुक्यात, गावात आणि घराघरात पोचलेली होती। महादेवराव महाडिकांमुळेच कोल्हापुरातलं राजकारण अनेक महाडिक घराण्याच्या भोवताली फिरत होतं। याच महाडिकांचे दोन शिष्य राजकारणातल्या मैदानात उतरले, एक बंटी पाटील तर दुसरे मुन्ना महाडिक। याच दोन नेत्यांच्या कारभारावर नजर टाकू। महाडिकांनी 2004 मध्ये शिवसेनेतून लोकसभा लढवली आणि राष्ट्रवादीच्या सदाशिवराव मंडलिकांविरोधात 12,000 मतांनी हरले। याच वेळी सतेज पाटलांनी करवीर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली। विरोधात होते त्यावेळेचे आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर। पाटलांनी खानविलकरांचा पराभव केला, आमदार झाले। स्कोर झाला महाडिक 0, सतेज पाटील 1। नंतर विषय 2009च्या निवडणुकांचा। यावेळी सतेज पाटील काँग्रेसमध्ये होते तर धनंजय महाडिक राष्ट्रवादीमध्ये होते। दोघांनीही पुन्हा निवडणूक लढवायचं ठरवलं। धनंजय महाडिक पुन्हा लोकसभेला उभारणार होते पण राष्ट्रवादीने त्यांचं तिकीट कापलं। तिकीट कापल्यामागे सतेज पाटलांचा डाव असल्याचा संशय महाडिकांना आला आणि इथून पुढे महाडिक विरुद्ध पाटील असा संघर्ष सुरू झाला। याच निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक असा सामना झाला। जिंकले ते सतेज पाटील। इथं स्कोर झाला महाडिक 0, सतेज पाटील 2। त्यानंतर 2014च्या लोकसभेची निवडणूक लागली। हार्डवेअर बाजूला ठेवून सतेज पाटलांनी महाडिकांना मदत केली। दोघांच्या ताकदीमुळे मोदी लाटेतही राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक लोकसभेत जिंकून गेले। आता वेळ होती महाडिकांनी पाटलांना मदत करण्याची, पण महाडिकांनी वेगळा डाव टाकला। सतेज पाटलांच्या विरोधात धनंजय महाडिकांचे चुलत भाऊ म्हणजेच महादेवराव महाडिकांचे सुपुत्र अमल महाडिक रिंगणात उतरले। यावेळी सतेज पाटलांचा पराभव झाला, त्यामुळे स्कोर झाला महाडिक 1, पाटील 2। लोकसभेत मदत करूनही विधानसभेत दगापटका झाल्याच्या चर्चा पुन्हा रंगल्या। दोघातलं शत्रुत्व कमालीचं वाढलं। इथून पुढे महाडिक पॅटर्न मागे पडत गेला। सतेज पाटलांचं कॅडर कोल्हापुरात वाढू लागलं आणि दोघांमधला संघर्षही वाढू लागला। 2015ची विधान परिषद निवडणूक लागली। इथं 18 वर्षांचा अनुभव असलेल्या महादेवराव महाडिकांविरोधात सतेज पाटील उतरले। जिंकले ते सतेज पाटील। आपल्या गुरुला पाटलांनी आसमान दाखवलं होतं। स्कोर झाला महाडिक 1, पाटील 3। डिसेंबर 2017 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीने शिवसेनेला सोबत घेतलं। महाडिक गटाकडे असलेली महापालिकेतली सत्ता पद्धतशीररित्या आपल्याकडे खेचली। आता वेळ आली 2019च्या निवडणुकांची। पाटलांनी आपल्या पुतण्या ऋतुराज पाटलांना मैदानात उतरवलं। विरोधात होते अमल महाडिक। महाडिकांचा पराभव झाला, सतेज पाटील जिंकले। सतेज पाटलांनी महाडिकांना पुन्हा एकदा वर्चस्व दाखवून दिलं। स्कोर झाला महाडिक 1, पाटील 4। यानंतर लागली 2019च्या लोकसभेची निवडणूक। राष्ट्रवादीकडून धनंजय महाडिक उतरले, त्यांच्या विरोधात शिवसेनेचे संजय मंडलिक उतरले। इथं महाडिकांचा पराभव करण्यासाठी सतेज पाटलांनी संजय मंडलिकांना सपोर्ट केला। इथूनच आमचं ठरलंय हा स्लोगन महाराष्ट्रभर पसरला होता। या निवडणुकीत पराभूत झाले ते धनंजय महाडिक। स्कोर झाला महाडिक 1, पाटील 5। आता 2021 मध्ये लागली गोकुळ दूध संघाची निवडणूक। मैदानात होते सतेज पाटील विरुद्ध महाडिक गट। 21 पैकी 19 जागा सतेज पाटलांच्या गटाने जिंकल्या। पाटलांनी गोकुळवर एक हाती सत्ता आणली होती। स्कोर झाला महाडिक 1, पाटील 6। त्यानंतरही झालेल्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतही तेच घडलं। काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधवांच्या निधनानंतर त्या जागेवर त्यांच्या पत्नी जयश्री जाधवांना काँग्रेसने उतरवलं। विरोधात होते भाजपचे सत्यजित कदम। उमेदवार जरी वेगळे असले तरी ही निवडणूक झाली पाटील विरुद्ध महाडिक। निकाल लागला, विजयी झाले सतेज पाटील म्हणजेच जयश्री जाधव। स्कोर झाला महाडिक 1, पाटील 7। इथे एक गोष्ट विसरून चालणार नाही, ती म्हणजे 2009 पासून
कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये सतेज पाटील आणि त्यांच्यासोबत असलेल्या आघाडींची सत्ता आहे. एका विधानसभेत दगाफटका झाला आणि सतेज पाटलांनी महाडिकांना प्रत्येक ठिकाणी आसमान दाखवलं. कोल्हापूर महापालिका ताब्यात घेतली, विधानसभेच्या जागेवर आपला उमेदवार जिंकवला, विधान परिषदेत स्वतः आले, गोकुळ दूध संघात स्वतःची आघाडी. आता महाडकांकडे येणाऱ्या निवडणुकीची वाट पाहिल्याशिवाय दुसरं काहीच नाही. सध्या पाटलांना हसन मुश्रीफांसह स्थानिक नेत्यांचा सपोर्ट आहे. त्या नेत्यांच्या जोरावर पाटलांनी कोल्हापुरातलं राजकारण फिरवले. पण चर्चा होते ती सतेज पाटलांची बार्गेनिंग पॉवर, राजकारणाची पद्धत आणि ठरवून केलेल्या कार्यक्रमाची. आता थोडं राजकीय वारसदारांचा विचार केल्यास महादेवराव महाडिकांनंतर त्यांची 2 मुलं स्वरूप महाडिक आणि अमल महाडिक राजकारणात आहेत. दुसरीकडे धनंजय महाडिकांची 3 मुलं आहेत, पण राजकारणात विश्वराज महाडिकानं एंट्री केली आहे. तिसरीकडे सतेज पाटलांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मात्र त्यांचा पुतण्या ऋतुराज पाटील हाच सतेज पाटलांचा राजकीय वारसदार असल्याचं म्हटलं जाते. कोल्हापुरातली झेडपीची जरी निवडणूक असली तरी अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष इकडं असतं. त्याला कारण आहे ते हे 2 नेते. आता निवडणुकांचं घोडं मैदान लांब नाहीये, त्यामुळे कोल्हापुरातल्या राजकारणातला तेल लावलेला पैलवान कोण हे सिद्ध करण्याची संधी लवकरच दोघांना मिळणार आहे. त्या मैदानात कोण कोणाला आसमान दाखवतं हेच आपल्याला पाहावं लागेल. आज वेळ झाली इथंच थांबण्याची, पण किस्सा खुर्चीचा मधील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि येणाऱ्या राजकारणात 2 नेत्यांपैकी कोणाचा पॅटर्न कोल्हापुरात चालेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा मुंबई तक.